तर आता ह्या आजींना आहे ना कोण कोण ओळखतं त्याने ना कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. तर भरपूर जणांनी ना आजींचे ना व्हिडिओ सुद्धा बघितले असते, पण आज ना आपण त्यांना व्हिडिओत नाही तर आहे ना डायरेक्ट समक्ष जाऊन भेटणार आहोत. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका विराज. तर आज ना आम्ही तिघे जण चाललो होतो आजीबाईंना भेटण्यासाठी. तर मग ना कोणत्या क्षणाचा विलंब न करता आम्ही ना लगेच आजीच्या त्यांची इथे येऊन पोहोचलो. मस्त पैकी ना त्या मावशींनी ना आम्हाला खुर्ची ते दिलं बसायला. मग तोपर्यंत आहे ना आम्ही ना आजींचे ना व्हिडिओ बघितले. लगेच ना मस्त पैकी आजी पण ना आपल्यासाठी ना चहा घेऊन आल्या होत्या. मग ना मस्त पैकी ना चहा ते पिऊन झाल्याच्या नंतर ना आजीने ना आम्ही ना थोड्याशा गप्पा मारल्या. मग ना आजींना ना आपले सगळे व्हिडिओ दाखवले. पण जे म्हणतात ना जुन्या काळातल्या माणसांनी काय कमावलंय, आदर आणि मराठी माणसाची संस्कृती ह्या गोष्टी कमावल्यात. पण ज्या वेळेस कॅमेरामॅनने कॅमेरा चालू केला त्यावेळेस आजींनी लगेच त्यांचा पदर सावरून घेतला. यालाच तर म्हणतात मराठी माणसाचा आदर आणि मराठी माणसाची संस्कृती. आणि मग आजींना आपले व्हिडिओ दाखवले. आजींना पण आपले व्हिडिओ खूप आवडले. दादा पण काही कामासाठी बाहेर गेले होते, पण त्यांचा वेळात वेळ काढून ते परत आपल्यासाठी माघारी आले होते. आणि खरंच मित्रांनो, आजीबाईंचा आणि अर्जुन दादांचा स्वभाव एक नंबर आहे भाऊ. माझं बाळ मला उमऱ्यावरून भेटायला आले आणि त्याला लाईक आणि फॉलो करा. आणि आता आजीबाईंनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट आता तुम्हाला ऐकावाच लागणार आहे भाऊ. आणि खरंच भाऊ, आजींना आणि दादाला भेटून इतकं भारी वाटत होतं ना, कब्बास.